नमस्कार मित्रांनो, आज मी आलोय कोकणातील एक पवित्र तीर्थक्षेत्र अतिप्राचीन काळापासून येथील कणकेच्या राईमध्ये वास्तव करून असलेल्या शंभू महादेवाची ही भूमी। कणकेच्या बनात असलेल्या ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर। कणकेश्वर मंदिर इतके प्राचीन भव्य देवालय कोकणात इतरत्र कोठेच नाही। मंदिराची रचना आणि नक्षीकाम बघण्यासारखे आहे। मंदिराच्या पायऱ्या चढून गेल्यावर समोरच मंदिराच्या दरवाजाभोवती अष्टविनायक मूर्तीचे दर्शन घडते। या मंदिराबाबत दंतकथा अशी आहे की एक गरीब ब्राह्मणाची गाय आपल्या मालकाला दूध न देता एका विवक्षित जागी जाऊन गाय पाणी सोडत असल्याचे त्याच्या लक्षात आले। त्याने त्या गायीला बेदम जोरात फटका मारायचा प्रयत्न केला, पण गाय निसटून पळाली व त्याचा प्रहार पाषाणावर झाला। त्यातून भळाभळा रक्त येऊ लागले। ते पाहून हे स्वयंभू शिवलिंग असल्याची त्याला खात्री पटली। त्यानंतर तो ब्राह्मण त्या पाषाणाला शरण गेला व तेव्हापासून तो नित्यनियमाने या पाषाणाची पूजा करू लागला। आजही त्या शिवलिंगावर या गावाची खूण दाखवली जाते। समोर समुद्रकिनारी जो खडकाळ भाग आपल्याला दिसतोय तिथं 21 शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतात। या शिवलिंगा मागील इतिहास असा आहे की ही शिवलिंग पांडवकालीन घडवलेली आहेत अशी येथील लोकांची श्रद्धा आहे। छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळापैकी एक असणारा नारो निळकंठ अमात्य यांनी मुघलांपासून या मंदिराचे संरक्षण केले होते। मंदिराच्या आवारात नारो निळकंठ यांची समाधी सुद्धा आहे। कोकणात आल्यावर सुमारे 1100व्या शतकापासून प्रसिद्धीला आलेले हे धार्मिक आणि ऐतिहासिक वारसाला आपल्याला ठिकाणाला नक्की भेट द्या।